नमस्कार मंडळी, फायनान्स विथ निलेश या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत. मंडळी, आज आपण बोलणार आहोत थंब रूल ऑफ इंडेक्स फंड सिलेक्शन, म्हणजेच इंडेक्स फंड सिलेक्शनसाठी असलेले थंब रूल. मंडळी, इंडेक्स फंड आपण जेव्हा सिलेक्ट करतो त्यावेळी आपल्याला पहिलं चेक केलं पाहिजे की ते इंडेक्स फंड कुठल्या इंडायसेसला कॉपी करत आहेत. मल्टिपल इंडायसेस आहेत आपल्याकडे. लार्ज कॅप इंडायसेस आहेत, मिड कॅप इंडायसेस आहेत, स्मॉल कॅप इंडायसेस आहेत, मोमेंटम इंडायसेस आहेत, व्हॅल्यू इंडायसेस आहेत, सेक्टोरियल इंडायसेस आहेत. जर आपला इंडेक्स फंड नवीन असेल तर त्या केसमध्ये आपल्याला त्याचे पास्ट परफॉर्मन्स जो आहे 5 वर्ष 10 वर्ष तो आपल्याला दिसणार नाही. तर त्यासाठी आपल्याला चेक केलं पाहिजे हे इंडायसेस. जे आपला स्टॉक मार्केट आहे, NSE असेल तर त्यामध्ये त्यांचे फॅक्ट शीट येते. तर त्यामध्ये प्रत्येक इंडायसेसचे जे रिटर्न्स आहेत ओव्हर द पिरियड ऑफ टाईम ते सगळे नीटली एक्सप्लेन केलेले असतात. तर ते आपल्याला आधी चेक केले पाहिजेत ओव्हर द पिरियड ऑफ टाईम त्या इंडायसेसने किती रिटर्न दिलेले आहेत. जर आपला इंडेक्स फंड नवीन असेल तर काहीच हरकत नाही. ते आपल्याला त्यामध्ये जुना असेल तर त्यामध्ये 5 वर्ष 10 वर्षाचा हिस्ट्री जो आहे रिटर्नचा तर तो आपल्याला इंडेक्स फंडमध्येच मिळून जाईल. पण जर तो नवीन असेल तर मात्र आपल्याला इंडायसेस जो आहे तो चेक करावा लागेल. हा झाला पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण इंडेक्स फंड सिलेक्ट करत असताना बघावं लागेल आपल्याला AUM किती आहे त्या म्युच्युअल फंडचं. फंड हाऊसचं टोटल किती पैसे त्यांच्याकडे आहे, कॉर्पस त्यांच्याकडे आहे हे नाही, तर त्या स्कीममध्ये किती कॉर्पस इन्व्हेस्टेड आहे. जर तो मिड रेंजमध्ये असेल 2000 करोडपासून 20,000 करोड तर दॅट्स अ वेल एक्सेप्टेड, दॅट्स अ गुड साईन. पण तो जर प्रमाणापेक्षा जास्त असेल तर थोडासा त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन येऊ शकतो. तर आपल्याला एक बेसिक मिड रेंजमध्ये जे आहेत तर ते AUM बघायचं आहे. नंतर त्यामध्ये गोष्ट येते एक्सपेन्स रेशिओ. आपण आधीच डिस्कस केलेला आहे. एक्सपेन्स रेशिओ म्हणजे म्युच्युअल फंड मॅनेज करण्यासाठी जो काही चार्ज आपल्याला द्यावा लागतो त्या फंड हाऊसला, त्या फंड मॅनेजरच्या टीमला, तर तो झाला एक्सपेन्स रेशिओ. इंडेक्स फंडमध्ये हा एक्सपेन्स रेशिओ जो आहे तो अप्रॉक्सिमेट 0.1% पासून 0.35 0.4% पर्यंत मॅक्झिमम असू शकतो. नावी म्युच्युअल फंड नवीन जे आलेत तर त्यांनी जे इंडेक्स फंड लॉन्च केले तर त्यांचा 0.1 0.15 0.2% पर्यंत त्यांचा एक्सपेन्स रेशिओ आहे. नंतर आपण जी गोष्ट बघणार आहोत तर तो आहे एक्झिट लोड. मग हा एक्झिट लोड म्हणजे तर जो चार्ज आपल्याला द्यावा लागेल त्या स्कीममधनं एक्झिट होत असताना तर तो असतो पर्सेंटेजमध्ये, तर तो झाला एक्झिट लोड. तर त्यामध्ये नॉर्मली लमसममध्ये ते कॅल्क्युलेशन थोडं वेगळं होतं आणि SIPमध्ये ते कॅल्क्युलेशन वेगळं होतं. लमसममध्ये जे कॅल्क्युलेशन होतं ते स्ट्रेट फॉरवर्ड असतं. आपली जी वन टाईम इन्व्हेस्टमेंट असते लमटममध्ये, बरोबर, तर त्याची जी ज्या डेटला आपण केलं आहे तर त्या बेसिसपासून समजा त्यांचा एक्सपेन्स रेशिओ असेल, एक्झिट लोड असेल 1 वर्षामध्ये, 1 वर्ष मिनिमम 1 वर्ष त्याच्यामध्ये इन्व्हेस्टेड राहिलं पाहिजे. आणि जर नाही तर त्यामध्ये 1% चार्ज एक्सपेन्स रेशिओ लागेल. ही जर ही कंडिशन असेल तर लमसम इन्व्हेस्टमेंटमध्ये सिम्पल आहे. आपण ज्या डेटला इन्व्हेस्ट करतो त्या डेटपासून 1 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला एक्सपेन्स रेशिओ एक्झिट लोड लागणार नाही, बरोबर. पण जर समजा आपण SIPच्या केसमध्ये बघितलं, समजा SIPच्या केसमध्ये आपण म्हणतो आहे की 6 मंथसाठी आपल्याला एक्सपेन्स रेशिओ लागतो आहे आणि 6 मंथच्या आधी जर आपण एक्झिट केलं तर जो आहे आपल्याला एक्झिट लोड लागतो आहे. तर त्या केसमध्ये समजा 1% असेल तर आपल्या शेवटच्या ज्या 5 SIP आहेत त्या सगळ्या 5 SIPला 1% एक्झिट लोड लागू होईल. का? कारण SIPच्या केसमध्ये आपल्याला माहितीच असेल, SIPच्या केसमध्ये प्रत्येक इन्व्हेस्टमेंट जी आहे ती नवीन इन्व्हेस्टमेंट म्हणून कन्सिडर केली जाते आणि त्याचा जो ड्युरेशन आहे तर त्या डेटपासून, ज्या डेटपासून आपण इन्व्हेस्ट करतो त्या डेटपासून त्याचा जो एक्सपेन्स रेशिओसाठी त्याचं जे ड्युरेशन आहे ते कॅल्क्युलेट केलं जातं. तर म्हणजे हे बेसिक काही थंब रूल आहेत ते आपल्याला फॉलो करावे लागतील. पहिलं आपल्याला इंडायसेसचा रिटर्न बघावा लागेल. इंडेक्स फंड जुना असेल तर त्याचा रिटर्न बघू शकतो. दुसरा त्याचा AUM बघावा लागेल. तिसरं त्याचा एक्सपेन्स रेशिओ बघावा लागेल. चौथं आपल्याला बघावं लागेल त्याचा एक्झिट लोड. आणि एक टर्म मला वाटतं अजून राहिली त्याच्यामध्ये ट्रॅकिंग एरर.
आपण नॉर्मली इंडायसिसचा रिटर्न जो आहे तो बघितला, समजा तो आहे 20%. ओके, पण तुमचा जो इंडेक्स फंड आहे तो 20%च रिटर्न देईल असं नाही. तर तो त्याचा जो रिटर्न आहे तो 0.1%, 0.2% कमी असू शकतो किंवा जास्त असू शकतो. बरोबर. तर हा जो डिफरन्स आहे, डिफरन्स इन द रिटर्न ऑफ द इंडेक्स फंड अँड द इंडायसिस, तर हा जो रिटर्न आहे त्याला म्हणतात ट्रॅकिंग एरर. तर ही ट्रॅकिंग एरर जी आहे ती मिनिमम टू मिनिमम असावी लागेल. तर आपण काही बेसिक गोष्टी बघितलेल्या आहेत. ट्रॅकिंग एरर मिनिमम टू मिनिमम असली पाहिजे. एक्सपेन्स रेशिओ मिनिमम टू मिनिमम असला पाहिजे. AUM मिड रेंजमध्ये 2000 करोडपासून 20,000 करोडमध्ये. आपण सध्या बऱ्यापैकी इन्फ्लो वाढत आहे म्हणून आपण 30,000 म्हणू शकतो. नंतर त्याच्यामध्ये इंडस्ट्रीजचा रिटर्न किती आहे तो आपण इंडेक्स फंड जुना असेल तर ठीक आहे, त्याच्यामध्येच आपल्याला त्याचा फास्ट परफॉर्मन्स समजून जाईल. पण जर इंडेक्स फंड नवीन असेल तर त्या केसमध्ये आपण त्याचा इंडस्ट्रीजचा रिटर्न जो आहे तो चेक करू शकतो. नंतर त्याचं ट्रॅकिंग एरर जी आहे ती पण मिनिमम टू मिनिमम असली पाहिजे. ह्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. तर दॅट इज द थंब रूल फॉर इंडेक्स फंड सिलेक्शन. मंडळी, थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. लाईक, सबस्क्राईब अँड कमेंट. Bye-bye.